सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची। राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी या योजनेअंतर्गत मिळणार आहे। शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहेत। बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन योजना करण्यात येणार आहे असंही फडणवीस म्हणाले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। ऐका, पुढे अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा। शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। तर शेतकरी कर्जमाफीच्या या घोषणेवर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटले, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटले, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत। सागर, खरं तर कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर प्रश्न असतो तो अंमलबजावणी संदर्भात। अनेकदा अंमलबजावणीच्या स्तरावर अनेक योजनांमध्ये शेतकऱ्यांना त्रास होताना दिसतो। या घोषणेची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे? विनोद, आत्ता सुद्धा काही वेळांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्यानुसार पुढच्या 15 ते 20 दिवस म्हणजे साधारणतः 1 महिना लागेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पूर्ण डाटा हा कंपाईल केला जातोय। विशेष म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचा आधार लिंकिंग आणि बँकिंग खातं हे एकमेकांशी लिंक केलेलं आहे। जसं आपणास माहीत आहे की गेल्या काही कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडतो, अनेक ठिकाणी पुराचा फटका बसतो, अशा वेळेस थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याची गेली काही वर्ष प्रथा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे तो जो डाटा आहे तो शासनाकडे कंपाईल केला जातो आहे। आणि विशेष म्हणजे जे कर्ज परतफेड करतात त्यांचा तर डाटा शासनाकडे ऑलरेडी आहे।
जवळपास एक साधारणतः माहिती जी मिळते त्यानुसार एक 15 ते 20 लाखांचा डाटा जो शेतकऱ्यांचा आहे तो आत्ता सरकारकडे आहे. उर्वरित 15 ते 20 दिवसामध्ये पुढच्या साधारणतः 1 महिन्यामध्ये हा सगळा डाटा कंपाईल केला जाणार आहे आणि त्यानंतरनं साधारणतः ही कर्जमाफीची जी अंमलबजावणी आहे ती केली जाईल. साधारणतः मार्च महिना संपल्यानंतरनं याची साधारणतः एक अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं जातं. दुसरा मुद्दा राहतो तो सरसकट कर्जमाफी आहे का, तर ही शक्यता फार कमी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे जे वारंवार कर्ज घेतात पण ते कर्जाची परतफेड करत नाही आहेत, जे मोठे बागायतदार आहेत अशा शेतकऱ्यांचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. आत्ता मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं, म्हणजे क्षेत्र किती असावं किंवा बागायतदार असावेत का नाहीत, नगदी पीकवाले शेतकरी असावेत का नसावेत याचे सगळे निकष ठरवले जाणार आहेत आणि त्याच्यानंतरच याची अंमलबजावणी केली जाईल. पण एक मोठा शासनाचा निर्णय आहे आणि जवळपास एक साधारणतः टेंटेटिव्ह अंदाज जर धरला तर एक 20 ते 25 हजार कोटी रुपयाचा बोजा ज्या या योजनेमुळे बसेल असं एक सांगितलं जातं. आणि याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं की यापूर्वी 2 ते 3 वेळा कर्जमाफी दिली गेलेली आहे, पण कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी हे असल्याचा आभास दाखवतात. जुनी बँक खातीवर पैसे डिपॉझिट करून घेतात आणि बँका धनदांडग्या होतात, शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. मुख्यमंत्र्यांचं हे विधान फार महत्त्वाचं मानावं लागणार आहे, कारण की कुठे ना कुठेतरी पुढच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपामध्ये कृत्य करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे मिळणार नाही आहेत. जे शेतकऱ्यांचं 7/12 आहे, 7/12चं बँक आधार कार्ड लिंकिंग बँक खात्यांशी आहे, अशांचाच डाटा कंपाईल केला जाईल आणि त्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तुर्तास तरी जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपयाचा बोजा जो आहे तो प्राथमिक अंदाज आहे या पूर्ण योजनेचा बसेल. आत्तापर्यंत सरसकट जवळपास आपण माहीत आहे की महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस 72,000 कोटीच्या आसपास साधारणतः ती सांगितली गेली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हा बँकांचाच फायदा झाला, शेतकऱ्यांना फारसा त्याचा लाभ झाला नाही असा सूर नंतर आला होता. कालांतराने त्याच्यामध्ये काही नवीन ज्या त्रुटी आल्या होत्या त्या बदलल्या गेल्या. आत्तासुद्धा शासनाचा तसाच विचार आहे आणि कदाचित पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याची सुस्पष्टता अधिक होईल असं दिसून येतं. अगदी पुढच्या 1 महिन्यात या सगळ्या अंमलबजावणीबाबतचं स्वरूप स्पष्ट होणार आहे. धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल.